नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार आहे. सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेची सरकारने दखल घेतलेली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान खान सोबत फोनवरून चर्चा देखील केलेली आहे. तर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि त्यानंतर ही महत्त्वाची अपडेट समोर येते. मुख्यमंत्री शिंदेंनी सलमान सोबत चर्चा देखील केलेली आहे. राज्य सरकार सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार आहे. तर सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबारानंतर ही महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्र्यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केलेली आहे. राज्य सरकार आता सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा देणार आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास खरं तर हा गोळीबार झाला होता. ही काही दृश्य देखील समोर येत आहे. भिंतीवर या गोळीबाराची निशाणी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर बाईकवरून आलेल्या दोघांकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती ही समोर येते. पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या घटनेचा अधिक तपास घेत आहे. गोळीबार कोणी केला, त्यामागचा हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे. डीसीपी राज तिलक रोशन सर सध्या आमच्या सोबत आहे. सर, सलमान खान यांच्या घराबाहेर फायरिंगची घटना झाली आहे. काय अपडेट आहे आतापर्यंत? किती लोकांना अटक केली गेली आहे? काय अपडेट आहे, काय सांगा? हो, एक फायरिंगची बाहेर घटना झालेली आहे. त्यामध्ये आमचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्यामध्ये बरेच टीम लावले गेलेले आहे आणि प्रत्येक कोणातून त्यामध्ये तपास चालू आहे. काय माहिती मिळाली आहे? तर आरोपी कोण आहेत, किती लोक आहेत, कुठून आले होते? ते आता नाही सांगू शकतो, कारण आतापर्यंत आरोपी आम्हाला नाही सापडले आहे. पण त्यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहे. प्रत्येक 360 डिग्री अँगलने चालू आहे आणि ज्यावेळी आम्हाला भेटले तेव्हाच आम्ही सांगू शकतो आरोपी कोण आहे आणि कुठून आलेले होते. फायरिंग सलमान खानच्या घरी पण झाली आहेत का, घरामध्ये पण झाली आहेत? घराचे बाहेर झालेले आहे आणि जे नंतर ते फॉरेन्सिक वगैरेचे त्यांचे बेसिसवर आम्ही सांगू शकतो की बुलेट्स वगैरे कशा काय आहे. तर जे घराचे बाहेर आहे रोडवर, तिथे 2 बाईक सवार होते. ते आले, हवेत फायरिंग केले आणि ते पडाले आहे. किती राऊंडिंग फायरिंग झाली? 4-5 राऊंड. मुंबई पोलीसची किती टीम तयार केली गेली आहेत आरोपींना पकडण्यासाठी? त्यामध्ये मोर दॅन 15 टीम्स तयार केलेले गेले आहे. झोन 9ची आणि बाकी पोलीस स्टेशन सगळ्यांची. आणि त्यामध्ये जे काही लिंक्स आहे त्या माध्यमातून आम्ही सगळे तपास करत आहोत. कॅमेरामॅन अमरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई.